द्रौपदी मातेचं वस्त्र हरण होत होतं आणि कुरु वंशामध्ये हस्तिनापूरच्या भर दरबारात, म्हणजे आज ती दिल्ली आहे, दुःशासन अगदी वस्त्र ओढतोय, पदराला हात घातला आणि दुःशासनानं ज्यावेळेस ती साडी ओढायला सुरुवात केली ना, त्यावेळेस ती द्रौपदी माता देवाला हात मारू. नास्तिक जरी असेल पण संकट आलं की देवाचा धावा करतो. द्रौपदी माता तर भगवान कृष्ण परमात्म्याची सच्ची सेवक भक्त होती. तिनं हात मारली, कृष्णा अरे कुठेस तू? हे सगळे दुर्जन मला विवस्त्र करतात, आज माझी लज्जा तुझ्या हातात. पण एका हातानं पदर धरला. माता भगिनी ऐका, देवाला शरण जायचंय पण ते कसं जायचं? तिने एका हातानं पदर धरला आणि एक हात वर केला, कृष्णा धाव. आणि तेवढ्यामध्ये भगवान काही येईना. शेवटचा पदर राहिला लुगड्याचा. आता सगळी आबरू जाणार. पांडवानं खाली माना घातल्या. राजसभेमध्ये गंगानंदन, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, आंधळा धृतराष्ट्र, कर्ण, शकुनी, दुर्योधना सारखे बसलेले. विदुर काकानं सुद्धा हात जोडले खाली पाहिलं. मग मात्र द्रौपदी रडू लागली, देवा काय येत नाही? कुठे माझी भक्ती कमी पडली का? भगवान म्हणतात, द्रौपदी तुला कसं सांगू, मला पूर्ण शरण यावं लागतं. एका हातानं तू आपला पदर धरला साडीचा आणि एका हातानं मला हात मारते. जर बघ तुझी लज्जा तुला जर रक्षण करता येते तर मला का बोलवते? पूर्ण शरण पाहिजे. द्रौपदीच्या लक्षात आलं आणि तिने दोन्ही हात सोडले. आता भगवान शेवटचा पदर राहिलेला अंगाभोवती, बघ मी तुला शरण आहे. याला पूर्ण शरण म्हणतात. परमात्मा काही दूर होता का? तिनं हात वर करून हात जोडले, देवाधार. राजस्व यज्ञामध्ये भाजी चिरताना बोट चिरलं. परीक्षा पाहिली सगळ्या भक्त मंडळीची, तर सांडू लागलं देवाच्या बोटातलं. त्यावेळेस सुभद्रा जवळ होती. ती म्हणती, नवी साडी नेसलेली पैठणी शालू कसा पदर फाडू? कुणी चिंदी आणायला पळतं. आता तेवढ्या श्रीमंती चिंदी कुठं सापडणार आहे? द्रौपदीच्या कानावर गेली वार्ता आणि द्रौपदी माता पळत आली आणि तिने पाहिलं, कान्हा अरे तुझ्या बोटाला लागलंय. सवा हात पितांबर दिला फाडूनी, दिला फाडूनी, द्रौपदीशी बंद शोभेना. आणि जेवढी ती चिंदी फाडली ना पदर, त्याच्यात आडवे उभे जे धागे होते ना, त्या धाग्याची प्रत्येक धाग्याचं एक एक लुगडं दिलं, एक एक साडी. यालाच खरी उद्याचं रक्षाबंधन म्हणतात. लक्षात घ्या.